नमस्कार. मी मेधा तेलंग. मी माझं बालगीत सादर करते आहे. एकदा काय झालं बरं का. एकदा काय झालं बरं का, राधेच्या घरी सगळे सोयरे जमले होते. का काय विचारता. अहो, राधाचा होता वाढदिवस. रंगीबेरंगी फुग्यांनी घर सजले. दादा, ताई, काका, काकू, मामा, मामी जमले होते करायला मज्जा. आजी, आजोबा, मित्र, मैत्रिणी सर्वत्र फक्त हशा आणि मजा. मित्रमंडळी आले नटून थटून. केक पाहून खुश झाले. मला क्रीम, मला चेरी, मला ते एकमेकांशी हळूच बोलले. अहो, गंमत तुम्हाला सांगायचीच राहिली. वाढदिवसाच्या दिवशी कशी काय कुठून आली अचानक मनीमाऊ आली. किती गोंडस मनीमाऊ मुलं मनीला पकडायला गेली. केक राहिला बाजूला विसरून गेले सारे त्याला. गंमत चालली होती मनी बरोबर बरं का. पळत होते सारे मनीमाऊला धरायला. घाबरलेली मनीमाऊ धावत गेली गॅलरीत. बापरे. पडली ना धुपकन खाली. मुलं पण घाबरली. बघतात तो काय, म्याव म्याव करून मनीमाऊ रडू लागले. छोटे मोठे सारे धावले मनीमाऊला वर काढले. राधाने तिला जवळ घेतले फुलांच्या बागेत नेले. नंतर काय झालं बरं का, मनीमाऊ पण खुश झाली. तिला पण मज्जा वाटू लागली. राधेला ती छान बिलगली. राधा म्हणाली आईला, वाढदिवस माझा मनीचा. सारे टाळ्या वाजवू लागले. मनीमाऊ राधाचा आगळा वेगळा वाढदिवस. सगळेच खुश झाले. भरपूर खेळणी, नवीन फ्रॉक, छान भावल्या पाहून राधा खुश झाली. काय करू आणि काय नको असं झालं तिला. मनीमाऊला दाखवत म्हणाली, हे सगळं तुझं आणि माझं सुद्धा. आता तू कुठे जायचं नाही आई. आता मनीमाऊ कुठे जाणार नाही ना. आता ती आपल्याच घरी राहणार ना. आता ती माझी आहे ना मनीमाऊ. सगळी धावपळ संपली वाढदिवसाची. सगळे आपापल्या घरी जाऊ लागले. झोप येईना राधेला. मनीमाऊ कुठे गेली. मनीमाऊ झोक्यावर झोपली होती. किती गोड दिसत होती. शांत झोपली होती. राधेने तिला उचलून घेतली. मनीमाऊ राधेजवळ गुडूप झाली. राधा खुश झाली. सुंदर गिफ्टमुळे मज्जा आली. असा छान आगळा वेगळा वाढदिवस अचानक आलेल्या मनीमाऊमुळे. घरातले पण सारे आनंदित झाले. नवीन पाहुणा घरी आल्यामुळे. असा छान आगळा वेगळा वाढदिवस नवीन पाहुणा घरी आल्यामुळे.